ब्रेकनंतर स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी. पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. अशात कृषी मंत्री दादा भुसे यांनी पुणतांब्यामध्ये जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि दादा भुसे आणि आंदोलक यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चेतून आता काही मार्ग निघतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, जोपर्यंत पुरेसा आणि दमदार पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केलं. फक्त मी शेतकरी बांधवांना विनंती आवाहन करतो. मला माहिती आहे की शेतकरी बांधवांचा अनुभव मोठा आहे, तरी पण पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये अशी माझी विनंती आवाहन आहे. यवतमाळच्या पुसद येथील मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रसूती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत हॉस्पिटल प्रशासनावरती हलगर्जीपणाचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली. माधुरी वाडगिरे असं मृत तरुणीचं नाव असून ती आमटी येथील रहिवासी आहे. रात्री 11:30 पासून सकाळी 6-6:30 पर्यंत कोणीही तिचा व्यवस्थित उपचार न केल्यामुळे 6:30 वाजता डायरेक्ट तिला कोणतीही तपासणी न करता सरळ सिझर करता नेलं आणि सिझर केल्याच्या नंतर नातेवाईकांना सगळ्यांना सांगण्यात आले की तब्येत चांगली आहे आणि त्याच्यानंतर अचानक तिची तब्येत ढासळली आणि तिचा मृत्यू झाला. यामध्ये सर्व डॉक्टरांनी निष्काळजीपणा व बेजबाबदारपणामुळे आज आमच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला. त्यामुळे या संबंधित डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करून आम्हाला न्याय देण्याची कृपा करा. सौ माधुरी हुडगीर हा पेशंट रात्री अत्यंत ब्लड प्रेशर वाढलेल्या अवस्थेत आणि 210 BP घेऊन आणि पुसदच्या दुसऱ्या हॉस्पिटलमधून आमच्याकडे आला होता. त्याला रात्रीच कंडिशन सांगितली होती की पेशंटची कंडिशन अतिशय सिरियस आहे आणि त्यानंतर त्यांना रात्रीचं सिजरियन सांगण्यात आलं होतं, पण त्यांनी सिजरियन केलं नाही. आणि नंतर पेशंट जेव्हा त्यांना BP वाढल्यामुळे आणि दुसऱ्या कॉम्प्लिकेशनमुळे त्यांना आम्ही रेफर पण केलं होतं, पण ते घेऊन गेले नाही आणि त्यांचं अतिशय रक्तस्राव आणि आतमध्ये ब्लिडिंग झाल्यामुळे आणि DIC मध्ये पेशंट गेल्यामुळे पेशंटचा मृत्यू झाला. सदर महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी यवतमाळमध्ये पाठवण्यात येत आहे. सदर पोस्टमॉर्टमचा अहवाल प्राप्त करून तसेच तिच्यावर आजपर्यंत केलेल्या इलाजाची कागदपत्रे प्राप्त करून व तिच्या नातेवाईकांचे बयान घेऊन सर्व कागदपत्रे जिल्हास्तरीय वैद्यकीय समितीकडे पाठवून त्यांचा अभिप्राय प्राप्त करून सदर प्रकरणी पुढील कारवाई करत आहोत. आता बातमी आहे आषाढी वारीची. जसजशी आषाढी वारी जवळ येते तसतशा अनेक पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघतात. कौंडण्यपुरम मधील पालखी सुद्धा पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच ही वारी होतीये आणि वारकऱ्यांमध्ये त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. कोरोनानंतर प्रथमच संध्याकाळी पायी पालखी निघाली आहे आणि यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पालखीचं पूजन करत आपल्या खांद्यावर पालखी घेऊन पालखीला पंढरपूरकडे रवाना केलं. यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांनी फुगडीचा फेरही धरला. आणि बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत स्पीड न्यूज.